आपण बनवूया आणि वेगळा बिल्डर आणूया। पण आता सध्या काही नाही, कारण आमच्याकडे जे डॉक्युमेंट्स आहेत ते पूर्ण आलेले आहेत आणि परिशिष्ट 2 आणि LOA सगळं आम्हाला आता थोड्या दिवसातच भेटणार आहे। ऑलरेडी प्रोसेस पूर्ण झालेली आहे आणि आमच्या सोसायटी व्यतिरिक्त दुसरी सोसायटी कोणती आता बनवू शकत नाही। तर माझं नागरिकांना सगळ्यांना एकच विनंती आहे की तुम्ही कोणी आलं आणि कोणी फसवणूक करत असेल तर त्याच्या आमिषाला बळी पडू नये, कोणत्याही पेपरवर कोणी सही देऊ नये आणि त्याचा गैरवापर केला जातोय हे लक्षात येणं गरजेचं आहे। त्यासाठी आपण ही पत्रकार परिषद घेतलेली होती। मैं सारे पब्लिक से आह्वान करता हूं और नेता लोगों से भी आह्वान करता हूं, जो हमारे आमदार हैं, खासदार हैं, अवार्ड साहब है, केलकर साहब है, सभी लोगों को मैं आह्वान करता हूं कि जो कुछ लोग हैं 10% लोग हैं जो गुमराह करता है कि भाई इनके साथ आदमी नहीं है, ये नहीं है, वो नहीं, पेपर पे ध्यान दें और इशारे में बैठ के बात करें। हमारा पेपर वर्क बहुत फास्ट चल रहा है। हमें पांडे जी हमको सोसाइटी बनाने में मदद की है। ये लोग बिल्डर लोगों से पैसा उठाते हैं दलाल लोग, लेकिन हमारे सोसाइटी को बनाने के लिए आपको पता है कि जब ये कलेक्टर लैंड है हमारा नलपाड़ा, तो कलेक्टर लैंड है तो उसका सब भरपाई करना पड़ता है, वो फीस भरना पड़ता है, तो वो सब पांडे जी हमें मदद कर रहा है। और यहाँ के पब्लिक का कोई एग्रीमेंट नहीं हुआ है, हमारे सोसाइटी की प्रक्रिया चालू है, ये प्रस्तावित है। ये हमें सरकार ने अधिकार दिया है कि सरकार को मदद करने के लिए सोसाइटी बनाया जाए और उनको प्रस्तावित करके उनको मदद कर रहे हैं। ये सारे के लोग हमें बिल्डिंग देने के लिए आए, बिल्डिंग रोकने के लिए नहीं आए। तो यही मैं सबसे विनंती करूंगा कि आप लोग किसी के बहकावे में ना आए और सब लोग मिलजुल के काम करें, किसी के साथ अन्याय नहीं होगा। तर दोन्ही सोसायट्यांना प्रशासनाने मान्यता दिलेली आहे, निळकंठेश्वरण आणि ओमकाली। तरी सुद्धा काही तिथले जे आर्थिकदृष्ट्या स्वतःचा फायदा करण्यासाठी बिल्डरांकडे जात आहेत। आज हा विषय 2011 पासून आमच्या नळपाडा गांधीनगरमध्ये हा प्रलंबित विषय आहे की बाबा लोकांना सुविधा मिळून चांगली घरे मिळाली पाहिजेत। परंतु आता ह्या 6 महिन्यापासून ज्याप्रमाणे आमचा प्रपोजल पुढे गेला त्याच्यानंतर यांना जागृती आली की बाबा आपण काहीतरी आता वेगळं घडवलं पाहिजे। कारण का यांना एकच आहे की बाबा आमचा कसा फायदा होईल। आता जो व्यक्ती इथे अग्रवाल म्हणून आहे त्याचा इथे काही संबंध नाही। फुकटचा येऊन इथे लोकांना भडकवून, लोकांना पांडेजीच्या विरोधात काहीतरी हे करून, इथे भडकवून आपला प्रस्थापित स्थान करून काहीतरी भडकवण्याचा प्रयत्न करू। त्यामुळे काय होतं, आमच्या या प्रभागामध्ये मराठी बांधव आणि हिंदी बांधव एकमेकांना राहतात, पण यांच्या आणण्यामुळे येऊन काहीतरी गोष्टी हे करून वाद निर्माण करायचं हे काम चालू आहे। आता 3 बिल्डर या लोकांनी चेंज केले। हे कशासाठी ते बिल्डर ऍक्च्युली तुमचा प्रवास चालू होता का झोपडपट्टी बचाव, मग हे 3 बिल्डर कुठून आले? त्यामुळे हे यांना कोणाचं काही करायचं नाहीये, फक्त एकच आहे की इथे लिटिगेशन टाकून या लोकांना इथे बाधित ठेवायचं। आणि आपल्या माहितीसाठी एक मी सांगतो की हे जे मंडळी आहे जे विरोध करतायत, हेच मंडळी कृष्णानगरचे क्लस्टर जी योजना आहे त्याच्यामध्ये पण हीच मंडळी तिकडे जाऊन अडथळा निर्माण करतात आणि काय ना काय लोकांना भडकवण्याचा प्रयत्न करतात। म्हणजे काय नागरिकांना चांगलं जे घर भेटलं पाहिजे। मध्ये कसं आहे, एक साक्षीराज विकासक म्हणून आहेत, भरत म्हणून मध्ये आलेले, मराठे म्हणून बिल्डर आलेले, आता नवीन काहीतरी नाव ऐकण्यात आले की भाजपचा कोणी नगरसेवक आहे म्हणून ते याच्यामध्ये जरा इन्व्हॉल्व होत आहेत। पण माझं एकच म्हणणं आहे नागरिकांना की हे आम्ही जे करतोय ते नागरिकांच्या चांगल्या घराच्या हितासाठी करतो की त्यांना चांगलं सुशस्त घर आणि चांगलं घर भेटावं, ज्याची किंमत कमी कमी 50 ते 60 लाखापर्यंत असेल पुढच्या भविष्यामध्ये। तर बाकीच्या कोणाच्याही आमिषाला बळी न पडता सगळ्यांनी आम्हाला सहकार्य करावं आणि काही प्रॉब्लेम असेल तर आमच्याकडे यावं, आम्ही सगळे ते प्रॉब्लेम त्यांचे सॉल्व्ह करून देऊ, पण ते नागरिकांची फसवणूक करू नका। फेडरेशन केलंय म्हणताय, आता मला या प्रकल्पाबाबत बऱ्याच तक्रारी आमदार केळकर भाजपचे असतील किंवा आणखी कोणाकोणाने केलेल्या आहेत, त्यावर त्याच्यावरती तक्रार केली म्हणजे तक्रार ज्यांनी आमच्याकडे जे सभासद नोंदणी झालेले आमच्याकडे जाऊन सगळे बायोमेट्रिक झाले त्यातलंही कोणी गेलेलं नाहीये, ते वैयक्तिक लोक दुसरे बाहेरील लोक गेलेले। तर त्यांच्यासाठी ते की त्यांनी एकत्र येऊन करायला पाहिजे। आणि आतापर्यंत आमचं सगळं सोसायटीचं जे पेपर वर्क आहे ते पूर्ण झालेलं आहे। त्याच्यानंतर यांना आता कळतंय की आता आपल्याला काहीतरी करायला पाहिजे आणि हे 6-7 वर्ष अगोदर ही जागरूकता का नाही दाखवली? जर त्यांना एवढंच कळकळी काय वाटत असेल की आपल्याला प्रोजेक्ट बद्दल काय प्रॉब्लेम आहे, आता त्यांना काही प्रॉब्लेम नाही, त्यांना माहिती आहे आता हा प्रोजेक्ट आता क्लिअर झालेला आहे। आता कंटिन्यू आपल्याला पुढचे अग्रीमेंट प्रोसेस जे काही असेल ते सगळ्यांना घेऊन बायोमेट्रिक पूर्ण करायचं आहे। आमचं एकच ध्येय आहे की सगळ्यांना घर मिळालं पाहिजे, कोणी अपात्र नाही राहिलं पाहिजे, सगळ्यांचा बायोमेट्रिक झाला पाहिजे। बिल्डर जे ते शिवसेनेशी संबंधित आहे आणि तक्रारदार जे तक्रारी ज्या असतात त्या भाजपकडे जातात, कुठेतरी पॉलिटिकल द्वंद्व सुरू आहे का? हो, ते असू शकतं ना, त्याचं काय आपण राजकारणाशी बोलू शकत नाही। आम्हाला फक्त आमचं एकच ध्येय आहे की नागरिकांना घर भेटलं पाहिजे, आम्हाला राजकारणाशी काही घेणं देणं नाहीये, आम्हाला त्यांना व्यवस्थित घर देणं हेच आमचं मेन महत्वाचं आहे। एक